नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजचा आपला विषय आहे मकर संक्रांती. मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. या वर्षीची संक्रांत ही सोमवारी येत आहे, दिनांक 15 जानेवारी रोजी. आणि ह्या वर्षीच्या संक्रांतीचा मुहूर्त म्हणजे सकाळी सूर्योदयापासून म्हणजे सकाळी 7:17 ते सूर्यास्तापर्यंत, म्हणजेच संध्याकाळी 6:16 आहे. या वर्षीची मकर संक्रांती ही घोड्यावर येत असून तिचं उपवाहन हे सिंह आहे. त्याचप्रमाणे ती उत्तरेकडनं दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेला बघत आहे. तिने काळं वस्त्र परिधान केलेलं असून कपाळाला हळदीचा टिळा लावलेला आहे आणि हातात तिच्या भाला आहे. त्याचप्रमाणे दुर्वा ह्या तिने वासासाठी घेतलेल्या आहेत. आणि ही एक वृद्ध जातीची ब्राह्मण असून ती बसलेली आहे. त्याचप्रमाणे हिनी चित्रान्न भक्षण करत आहे. अशी ही ह्या वर्षीची मकर संक्रांती आहे. आता मकर संक्रांत म्हणजे काय, तर सूर्य हा धनु राशीतून जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांती असे म्हणतात. त्याचप्रमाणे ह्या दिवशी दक्षिणायन संपून उत्तरायण चालू होतं आणि उत्तरायणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पितामह भीष्म जेव्हा शरपंजरी अवस्थेत बाणाच्या शय्येवर झोपले होते आणि त्यांना इच्छामरण होतं, तर त्यांना असं वाटत होतं की दक्षिणायन संपल्यानंतर आपल्याला जे मरण प्राप्त होणार आहे तर ते आपल्याला उत्तरायणमध्ये आलं पाहिजे. आणि म्हणून ते उत्तरायण यायची वाट बघत होते. जसं उत्तरायण चालू झालं तसं त्यांनी दुसऱ्या प्रहारात त्यांचे प्राण सोडले. ह्याला अगदी महत्त्व आहे. याचं कारण म्हणजे दक्षिण दिशा ही आपल्याला माहिती यमाची दिशा आहे आणि उत्तर दिशा जी आहे ती देवतांची किंवा स्वर्गाची दिशा मानली जाते. म्हणजे उत्तर दिशेला स्वर्गाचं दार आहे असं म्हणतात आणि म्हणून त्यांनी त्यांचे प्राण उत्तरायणामध्ये सोडले. ह्या मकर संक्रांतीमध्ये पौष महिना पण येतोय आणि आपण सगळ्या महिला वर्गांचं माहिती आहे आपल्याला की हळदी कुंकू असतं आणि ह्या हळदी कुंकाला आपण बरंच मान देत असतो, कारण ह्याला ही तितकंच महत्त्व आहे. कारण ह्या दिवसांमध्ये पौष महिन्यात जेवढं तुम्ही दानधर्म करताल, जेवढं तुम्ही जपजाप्य करताल, होम हवन करताल, त्याचं पुण्य जे आहे ते दुपटीने वाढतं. आणि म्हणून आपण प्रत्येक महिला ही हळदी कुंकू करून काही ना काहीतरी वाण देत असते सवाष्णीला आणि हळदी कुंकू करत असते. तर ह्या वाणामध्ये आपण जेव्हा वाण देतो किंवा जे दान आपण ह्या महिन्यात देणार आहोत, तर ह्या दानामध्ये जर तुम्ही गूळ दान केलात तर घरातील वाद संपुष्टात होतात आणि घरात गोडी एक निर्माण होते. त्याचप्रमाणे संपत्ती येण्याचा मार्ग आपला मोकळा होतो, म्हणजे आपल्याला प्रगती होते, संपत्ती येते आपल्या घरी, गरिबी दूर होते. तर असं हे गुळाचं दान आहे. जर तुम्ही धान्य दान केलं या दिवसांमध्ये तर माता महालक्ष्मी आणि अन्नपूर्णा माता ही तुमच्यावर प्रसन्न होते आणि धान्याची कधीच तुमच्याकडे कमतरता राहत नाही. तसंच ह्या दिवसांमध्ये जर तुम्ही तूप दान केलं तर आपल्या घरात शुभवार्ता घडते. त्याचप्रमाणे कुटुंबात एकी निर्माण होते, कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते. तर असं ह्या दानाचं ह्या दिवसांमध्ये महत्त्व आहे. त्याचप्रमाणे हा महिना पौष महिना जसं चालू होतो तसं आपल्याला माहिती असेल की खूप लोक हे आपापल्या देवतेला, कुलदैवत जे आहे तिला जातात आणि आपला कुलधर्म कुलाचार करतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे ह्या दिवसांमध्ये जर तुम्ही जसं मी म्हणलं की जपजाप्य करावं किंवा कुलधर्म कुलाचार करावा, त्यांनी काय होतं तर आपली जी कुलदैवत आहे तिचं आपल्याकडे लक्ष राहतं आणि आपलं ती संरक्षण करते. म्हणजे एक आई जसं आपल्या मुलाला बघत असते तसंच आपली देवीसुद्धा, आपली कुलदैवतसुद्धा आपल्याकडे तिचं लक्ष असतं, ती आपल्याकडे बघत असते आणि आपल्या संपूर्ण कुळाचं ती रक्षण करत असते. आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये नक्कीच आपण आपल्या कुलदैवतेला जाऊन तिचा जो काही कुलधर्म कुलाचार आहे तो नक्की तुम्ही करा. त्याचाही ह्या काळात खूप फायदा होतो आपल्याला. तर असा हा पौष महिनासुद्धा आहे आणि जसं आपण कुलधर्म कुलाचार करतो त्याचप्रमाणे सूर्याची उपासना ही ह्या दिवसांमध्ये केली
तर खरंच खूप त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण सूर्यदेवता ही जशी तेजस्वी आहे, ती सगळ्यांना ऊर्जा देते, प्रकाश देते. त्याचप्रमाणे गायत्री मंत्र जर आपण केला आणि सूर्यदेवताला अर्घ्य दिलं तर आपल्यालाही अशीच तेजस्विता येईल आपल्या कामांमध्ये. त्याचप्रमाणे प्रगती होईल, आपल्याला ऊर्जा मिळेल प्रत्येक काम करताना. तर नक्कीच गायत्री मंत्र नक्कीच ह्या दिवसांमध्ये गायत्री मंत्राचं जास्तीत जास्त तुम्ही जप करा किंवा अनुष्ठान करा. त्यासाठी आपला आधीचा जो व्हिडिओ आहे, मी गायत्री मंत्राचा अनुष्ठानाचा व्हिडिओ जो टाकला आहे, तर तुम्ही नक्की तो फॉलो करा. ज्यांनी बघितला नसेल तो बघा, त्याच्यातनं तुम्हाला गायत्री मंत्राचं महत्त्वही कळेल. तर असा हा दानधर्म करायचा महिना आहे. त्याचप्रमाणे जपजाप्य होम हवन करायचा महिना आहे. तर नक्कीच करा, आपल्या देवीला जाऊन या, कुळधर्म कुळाचार करा या महिन्यामध्ये. आणि मकर संक्रांतीच्या ह्या काळात स्वामी सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो, तुमच्या मनोकामना पूर्ण होत, हीच त्यांच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि आपला आजचा विषय मी इथंच थांबवते. चला तर मग परत भेटू एका नवीन विषयावर. आणि हो, जर चॅनलवर आपल्या नवीन असेल कोणी तर पहिले व्हिडिओसुद्धा बघा, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम.